नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। मालेगाव शहरातील यादवराव नारायण जाधव फुले शिक्षण संस्था, संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळांमध्ये बनावट शिक्षक भरती संदर्भातील प्रकरण प्रकाशात आले आहे। शिक्षक भरतीसाठी शालार्थ आयडी प्रस्ताव तयार करताना मंत्रालयाच्या बनावट पत्रांचा, खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला गेला असे तपासात उघड झाले। छावणी पोलीस ठाण्यात 2 जून 2025 रोजी हा गुन्हा दाखल झाला होता। मात्र तब्बल 95 दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत। पोलीस यंत्रणेच्या या अपयशामुळे संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संताप होता। मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत 3 फरार आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या। या जेरबंद आरोपींमध्ये सुधीर पाटील, सुधीर पगार आणि उदय देवरे यांचा समावेश आहे। या सर्वांना 13 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासात असेही उघड झाले आहे की मालेगाव हायस्कूल आणि अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल 13 शिक्षकांची भरती मागील तारखांना दाखल करून करण्यात आली होती। पवारवाडी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिंबा फासणाऱ्या या कुकर्मामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नागरिकांचा प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड अजूनही सावलीत आहे का? या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे आणि आरोपींच्या अटकेमुळे तपासाला गती मिळाली आहे। समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू आहे। काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक देखील दोघांना अटक झालेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयासमोर रिमांड कमी हजर केलं असता 13 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली। तिघांना मिळाली। तिघांचं नाव काय? तिसरा आरोपी जो आहे सर, आता या शिक्षण अधिकारी म्हणून आहे, त्याचं नाव आहे उदय देवरे। त्याला अन्य एका गुन्ह्यात 13 तारखेपर्यंत कस्टडी। एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकाऱ्याच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे। नेमकं काय तुम्हाला काय चौकशी दाखवा? तपासात बऱ्याच बाबी उघडकीस येतील, त्या आपण नंतर